सद्गुरु महाराज की जय। रामदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री संत एकनाथ महाराज की जय। संत एकनाथ महाराज संत दर्शनाने किती पावित्र्य येतं, संत दर्शनामध्ये काय सामर्थ्य असतं ते सांगतात. संत म्हणजे सद्गुरु स्वरूपच असतात. ते काल ते आपल्याला सांगत होते बघा, दृश्य दर्शनीशी वेळे. दृश्य जे आहे दिसणार ते दृश्य, आणि जे पाहिलं जातं त्याला दर्शन म्हणतात. तेव्हा दृश्य आणि दर्शन हे दोन्ही गेले त्यांच्या दर्शनाने. दृश्य म्हणजे ते पाहणं होतं ते गेलं, आणि जे पाहिलं गेलं तेही गेलं. दर्शन एकलेपणे निमाले, ते दर्शन असं झालं निमाले, ते निमणेपणही विराले. आणि ते जे दर्शन म्हणजे नाहीसं झालं तेही विरविते नेले विरवे. तेव्हा ते दर्शन नाहीसं झालं, आणि जे उरलं ते स्वरूप उरलं. तेव्हा संतांच्या दर्शनामध्ये त्यांचं जे बाह्य स्वरूप असतं ते दृश्य असतं. जशी आपण एखादी व्यक्ती पाहिली की त्या व्यक्तीचं जे स्वरूप आहे, कपडे जाते वगैरे घालून ते दृश्य आहे. त्या दृश्याने आपण त्यांचं दर्शन घेतो, म्हणजे त्यांच्या मुखाकडे त्यांच्या कार्याकडे पाहतो, ते दर्शन घडलं, त्यांचं कार्य आपल्याला कळतं. आता दृश्य आणि दर्शन दोन्ही मावून गेले की मग जे होतं ते स्वरूप होतं त्याचं. संतांच्या स्वरूपामध्येच आत्मस्वरूप पाहतात. ते आत्मज्ञानी असतात. आत्मज्ञानी सत्पुरुषांना पाहिल्यानंतर त्यांचं आत्मस्वरूप आपल्याला कळतं असं नाही. ज्ञान अज्ञानाते घेऊन गेले बघा. त्यांच्या दर्शनामधून आणि त्यांच्या सहवासामधून आणि त्यांच्या कार्यामधून प्राप्त होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आमच्या अज्ञानाला घेऊन गेलं. ज्ञान गेलं, अज्ञान गेलं. तर ज्ञातेपणही बुडाले. ज्ञान गेल्यामुळं आमचं ज्ञातेपण आम्ही जाणणारे आहोत हे गेलं. ज्ञान गेल्यामुळे ज्ञातेपणही बुडाले, विज्ञानांनी घडले. मग जे राहतं ते विज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभव, त्याला विज्ञान होतं. मग हा अनुभव आम्हाला आलेला आहे त्याचं ज्ञान राहिलं. विज्ञानांनी घडले परी नवे तरळे हे न बाळगले. हे न म्हणतात, पण आता हे नवीन असं आम्हाला अनुभव स्वरूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे आमच्या मनामध्ये अजून ठसलं नाही, बसलं नाही. कारण अनुभव जो येतो आपल्याला तो त्या सत्पुरुषांच्या जीवनातून येतो, आणि त्यांचा आलेला जो अनुभव आहे तो मनामध्ये आमचा ठसावा लागतो, बसवावा लागतो तो अनुभव. यापरी जे निज सज्जन ही भावे सावधान द्यावे मन अवधान हे विज्ञापन बाळगले.
तेव्हा सर्व सज्जनांना मी जे सज्जन म्हटले, माझे सज्जन ममत्वाने माझ्याकडे येणारे माझे जे सज्जन लोक आहेत, त्यांनी सावध होऊन माझ्याकडे लक्ष देऊन अवधान देऊन आणि मला हे सांगण्यासाठी आज्ञा करावी. ज्यावेळी ज्ञापन बालक लहान बाळ आहे त्यांचा असं समजा. सूर्य सदा प्रकाशधन उदाहरण देतात ते. आकाशामध्ये सूर्य असताना तो प्रकाशधन प्रकाशाचा गोळा असतो, नुसता घन असतो. सूर्य सदा प्रकाशधन, अग्नी सदा देदीप्यमान. अग्नी जर पाहिला तोही चमकणारा असतो, देदीप्यमान असतो अग्नी. तैसे संत सदा सावधान, द्यावे अवधान हे बालत्व मार्गी. तेव्हा सूर्याप्रमाणे प्रकाशित असणारे आणि अग्नीप्रमाणे देदीप्यमान असणारे हे जे संत महात्मे आहेत, त्यांनी माझं म्हणणं ऐकावं आणि मला आज्ञा द्यावी असं ते म्हणतात. मी एक बाल समजून मला सांगावं. तर संत सज्जनी एक वेळा थोर करून या सोहळा, आज्ञा केले वेळोवेळा ग्रंथ करीला प्राकृत. तेव्हा संत सज्जनांनी वेळोवेळी मोठा सोहळा केलेला आहे, मोठा उत्सव केलेला आहे आणि मला आज्ञा केली वेळोवेळी. आणि हा प्राकृत ग्रंथ, संस्कृतातला प्राकृत ग्रंथ तयार झाला भागवत. मूळ भाग संस्कृत मध्ये आहे, परंतु नाथांनी त्याचं मराठीकरण केले, प्राकृत भाषेत आणले. त्याला एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती. बघा, तरी सांगा जी मदप्रती कोण ग्रंथी प्रवर्तो. एकांती आणि लोकांती ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला. एकांतातही सांगितलं मला, लोकांमध्येही सांगितलं. अरे बाबा, तो संस्कृत ग्रंथ आहे ना, भागवत ग्रंथ, तो प्राकृत भाषेत कर, मराठी भाषेत कर असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी म्हटले, महाराज कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते सांगा. तेव्हा तुम्ही मला सांगता की प्राकृत मध्ये करते, प्राकृत मध्ये कर, पण तू कोणता ग्रंथ मी आता प्राकृत मध्ये करू ते तरी सांगा. त्यावेळी ते संत म्हणाले, पुराणी श्रेष्ठ भागवत. अरे सगळ्या पुराणांमध्ये भागवत हे श्रेष्ठ पुराण आहे. पुराणी श्रेष्ठ भागवत त्या माझी उद्धव गीत. आणि ज्या भागवतामध्ये उद्धव गीत आलेले आहे, तुला प्रगटावे तेथ वक्ता भगवंत तुझ सहाय्य. तेव्हा त्या ग्रंथाचं मराठीकरण करण्यासाठी तयार हो. तुला भगवंताची साथ आहे, तुला भगवंत प्रसन्न झालेले आहे, तुला ते सगळं सांगतील. आम्हाशी पाहिजे ज्ञानकथा. आता त्या भागवतामधून आम्हाला ज्ञानकथा घेऊ. आम्हाशी पाहिजे ज्ञानकथा. बरी तुळसारिका रसाळ वक्ता. हा दुर्दैव, नाथांसारखा रसाळ वक्ता आम्हाला लाभला ते ऐकण्यासाठी. ज्ञानकथा आणि ती रसाळ भाषेत ऐकणं फार मजा आहे, फार आनंद आहे. कारण रसाळ भाषेत जर ती कथा सांगितली गेली नाही आणि ती जर रटाळ झाली तर लोक कंटाळून जातील. ज्ञानकथा ही अवघडच असते. तेव्हा अशा अवघड कथेला सुंदर रसाळ भाषेमध्ये सांगणं
तुझ्यासारख्या वक्त्याच कार्य आहे बाबा. तू सांग बरा, तुझ्यासारखा रसाळ वक्ता तरी स्तुती सांगू मी आता निरूपण तत्वता चालवी. तेव्हा आता तुझी पुष्कळ स्तुती आम्ही करतो आहोत. ती स्तुती आता सोडून दे आणि आता तुझं निरूपण म्हणजे तुझं ग्रंथ सांगण्याचं कार्य सुरू कर. तुझं संत स्तवनी उत्साह हा तव कळला भाव. तुला संतांचं स्तवन करण्यामध्ये स्तुती करण्यामध्ये फार उत्साह वाटतो. फार चांगली गोष्ट आहे. तू संतांची स्तुती करायला लागला की तुला आवडणं कशी जात. खूप स्तुती करत बसतो तू त्यांची. तेव्हा तुझा हा भाव आपल्याला कळला. तेव्हा हा तव कळला भाव कथेचा लागला हो निरनिर्वाह हो उपकवी. तेव्हा काही जी मूळ कथा आहे ती सांगायला सुरुवात करे बाबा. या संतांच्या कृपा वचने. तेव्हा संतांनी सांगितलं की तू आता तुझ्या त्या ग्रंथाची सुरुवात कर सांगायला. या संतांचे कृपा वचनी एकाएकी आनंदले नाही. त्यांनी आमच्यावर कृपा केली. संतांनी सांगितलं की अरे तू ग्रंथ सुरू कर. त्यांचं ते वचन ऐकून माझं मन अतिशय आनंदित झालेलं आहे. पण संत सांगतात मला की तू तो ग्रंथ लिही. तेव्हा आनंद नाही ते वाक्य पसारे गाणे स्वानंद घने उल्हासे. बघा आता वाक्य पसायदान म्हणजे प्रसाय म्हणजे प्रसाद. प्रसायदान म्हणजे प्रसाद दान. तेव्हा तुझं एक एक वाक्य प्रसाद रूप आहे. तुझे एक एक वाक्य बोलतो ते प्रसाद स्वरूप आहे. ते वाक्य पसायदाने स्वानंद घने उल्हासी. आणि आमचा स्वानंद उल्हास तो. आमच्या स्वानंदाला उखळी येते वर उचलतो उचलतो. स्वानंद घने उल्हास जैसा मेघाचे गर्जने मयूर पाहे गगने. ज्याप्रमाणे आकाशामध्ये मेघ गर्जना करू लागले की मोरांनाही फार आनंद होतो. मोर नाचायला लागतात. मयूर पाहे गगने. ते मयूर नाचू लागतात. नाना नवीन जीवने तेवी चातक मने उल्हासे. आणि आता आपल्याला नवीन जीवन म्हणजे पाणी मिळेल म्हणून चातकांनाही चातक पक्ष्यांनाही मुखानंद होतो. ते ढग पाहून त्या ढगांच्या गर्जनेतून आता आपल्याला आनंदाचा पाऊल पाण्याचा थेंब मिळेल म्हणून ते चातकही आनंदित होतात. जैसा का देखोनी चंद्र कर डोलो लागे चकोर. तैसे संत वदनीचे उत्तर आले थोर सुखावित. महाराज तुलना करताय की ज्याप्रमाणे चंद्राला पाहिल्याबरोबर चकोर पक्षी फार आनंद येतात. त्या चकोर पक्ष्यांना चंद्र फार आवडतो. ते चंद्राचं चांदणं पितात नाही. डोलो लागे चकोर. त्याचे संत वजनीचे उत्तर. त्याप्रमाणे मला या संतांच्या उत्तरानं मला दोघा आनंद झालेल्या चकोर पक्षाप्रमाणे. तैसे संत वजनीचे उत्तर आले थोर सुखवित. तेव्हा मला खूप सुख झालं. मला खूप आनंद झाला. त्यांच्या त्या वचनांनी मला फार उत्साह झालेला आहे. थोर सुखाचा केलो स्वामी तुमचे कृते कराल तुम्ही.
तरी वायाची का मीपणे, वायाची का मीपणे, वायाची का मीपणे मी मनोधरणी वळवली. ते म्हणतात थोर सुखाचा केलो स्वामी. हे गुरु, तुम्ही मला खरोखर फार सुख दिलेलं आहे, फार आनंद दिलेला आहे, मला फार आनंद झालेला आहे. हे तुमचे तुम्हीच पूर्ण करून घेणारा मी कोण घेणार, कोण पूर्ण करणार. तेव्हा हे संत सज्जनांनो, या ग्रंथाचं लेखन आणि ग्रंथाचं परिपूर्णता तुम्हीच करून घेणार आहे. तेव्हा मते पुरते कराल तुम्ही, तरी वायाचं काम मी करेन. तेव्हा माझा मीपणा मी विसरून जातो. मी हे करतो हेच मला कळत नाही, ते तुम्हीच करता, तुम्ही करून घेता, तुम्हीच ते पूर्ण करणारे आहात. मी कोण? परी समर्थाची आज्ञा दासा न करले आज्ञा. परंतु आता तुम्ही समर्थ करून मला सांगताय, सांगा तुम्ही, तर मला तुमची आज्ञा करता येत नाही, आज्ञा मोडता येत नाही. बघा, तेव्हा दासा न करले आज्ञा, तरी सांगतील जे संज्ञा, सांगतील जे संज्ञा ते करील आज्ञा स्वामींची. आता तुम्ही मला जी संज्ञा जे काम सांगितलेलं आहे ते मी काम करतो. बघा, तरी तुम्ही एक करावे, परंतु तुम्ही एक मात्र करा भगवान. काय? अखंड अवधान मला द्यावे. आता मी सांगतो, आता मी सांगत असताना तुमचं अवधान म्हणजे लक्ष तुम्ही माझ्याकडे द्यायला पाहिजे. तुम्ही जर अवधान दिलं नाही, तुम्ही जर दुसरीकडे पाहत बसला किंवा ऐकत बसला तर मग मला सांगणं वाया जाईल. म्हणून जो श्रवण करणारा वर्ग आहे त्याने सुद्धा अवधान द्यावं. जे सांगितलं जात आहे त्याकडे नेहमी लक्ष देऊन ऐकावं. एवढं तुम्ही करा. बघा, अवधान द्यावे त्याने जिची देणी अवघे पावेल स्वभावे सिद्धी. आणि मला तुमच्या दृष्टीवर ही निजसिद्धी आपोआप प्राप्त होईल. अगा तुझी या मनमा, तुझी या मना माझी मन शब्दी ठेविलेसे अनुसंधान, या लागी निज निर्पण चालवी गाण सवे. अरे बाबा, आता तू तुझ्यामध्ये तू लक्ष घालून आणि तो जो ग्रंथ आहे तो सांगायला आता सुरुवात कर. आता बस झालं आहे, म्हणून तुमच्याबद्दल स्तवन स्तुती वगैरे काय जी चाललेलं आहे तुझं हे पुरे कर. आणि जो ग्रंथ घेतलेला आहे त्या ग्रंथाबद्दल सांगत आहे. परंतु त्यांना आठवण झाली, अहो पण मला एकाची स्तुती करणार माझं काय, माझी कुलदेवता म्हणून कुंडलिनीचं भजन घेतलं. भजन घेतलं की लाखांना याचा विसर पडला होता. आता संत संतीन सांगा 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 आता मी तो ग्रंथ सुरू केला सांगायला, तर कुलदेवतेची स्तुती राहिलेला म्हणून देवीची स्तुती राहत कामावले. म्हणून ते म्हणतात, आता कुलदेवता, आता मी माझ्या कुलदेवतेला नमस्कार करतो. जे एकाएकी एकनाथा, ती एकच अशी आहे एकनाथांची कुलदेवता. ते एकी वाचून सर्वथा आणि कथा करू नये. तिला सोडून मी कथा करू शकत नाही. अहो, ती देवता माझ्या शरीरामध्ये, माझ्या सगळ्या अंतःकरणामध्ये भरलेली आहे. ती देवता शक्ती
ती कुंडली मला तिला काही नाव द्या मग, परंतु हे शक्ती रूप देवता जे आहे कुलदेवता माझी, तिला सोडून नाही मिळू शकत. बघा, एक रूप दाविले मनी, त्या माझ्या कुलदेवतेने एक रूप मला दाखवलं म्हणाल, तेव्हा एकच दिसे जनीवनी. बघा, तिने मला जे रूप दाखवलं त्या शक्तीनं, त्यामुळे मला जनीवनी सगळं एकच एक दिसायला लागलं. लोकातही मला तेच दिसतं आणि मनामध्ये तेच दिसतं, जनीवनी. तेव्हा बघा शक्तीचं स्वरूप किती आघात असतं. शक्ती एकदा प्रसन्न झाली तुमच्याजवळ की मग ती शक्ती तुम्हाला तुमच्या दृष्टीमधून सर्वत्र एकच एक दाखवते. एक रूप दाविले गणी तव एकच दिसे जनीवनी, एकची कानी वदनी एक बनी एक वीरा. माझ्या कानामध्ये सुद्धा ती एकच घुमते आहे आणि तिचं नाव आहे एक वीरा. ही एकवीरा देवी त्यांची कुलदेवता आहे. बरोबर, आणि त्यामध्ये सुद्धा एक शब्द आहे, एक वीरा, एकनाथ, एकनाथ, एक वीरा. बरं, ते शिवशक्ती रूपी दोन. बघा, अशी ही आमची जी देवता आहे आणि तिचा मी भक्त आहे, तेव्हा ही शक्ती देवता, शक्ती स्वरूप देवता, शक्ती आणि शिव स्वरूप आहे ती. बघा, शिवशक्ती रूपे दोन्ही निवून मिळवे एकपणी, आणि त्या मला एक रूप करून सोडते. निवून मिळवे एकपणी, बरं का, एकपणे जावी गुरुविणी प्रसवे एकपणी एक वीरा. आणि ती गुरुविणी म्हणजे गर्भस्थ झाली आणि प्रसवली एक वीराला. एक वीर तिने जन्म दिला, एक वीरा म्हणून दिला, एक वीरा म्हणतात. ही सर्व एक वीरा, ते एक रूपे एक वीरा प्रसवली बोध हर्ष धरा. जयाचा का दरारा महावीरा हिमालया. ही एकरूप अशी ही जी रेणुका दिली आहे, एक वीरा तिचं नाव घेता. तिने कुणाला जन्म दिला? बोध हर्ष धरा. बोध रूपी परशु ज्याने धारण केलेला आहे त्या परशुरामाला जन्म दिला. बरोबर आहे, रेणुकीचा पुत्र ना तो परशुराम. त्या परशुरामाला तिने जन्म दिलेला आहे परशुधरा. जयाचा दरारा महावीरा मानला. वास्तविक हा एक परशुधर हातामध्ये कुऱ्हाड घेतलेला असा परशुराम, परंतु त्याचा दरारा एवढा मोठा होता की मोठमोठे गीत त्याला पाहून भयभीत व्हायचे, पळून जायचे लढाई. तेने उपदुनी, बघा, तेने उपदुनी निवटली माया. त्या परशुरामाने, बोधरूप परशुरामाने माया नष्ट केली. माया नष्ट केली म्हणजे मातेला सुद्धा मारलं होतं, पित्याने सांगितलं आपल्याला. रेणुकीचा वध केला त्याने. तेने फजवली निवटली माया म्हणजे वध केला त्याने. आज्ञा पाळली सुखदे पितया. पिता, त्या पित्याच्या आज्ञेवरून त्या रेणुकीचा वध त्याने केला होता. आणि काय केलं होतं रेणुकीनं? त्या नदीमध्ये जे
क्रीडा चालल्या होत्या, लग्न क्रीडा देवदेवतांच्या, त्या पाहिल्या गेली आणि म्हणून शिरला होता हा बाबा. तेव्हा निवटली माया आज्ञा पाळून स्त्रिया म्हणून तो झाला भिया लवला ह्या दिग्मंदिरी. परंतु त्याने मातेचा गळा तोडला पित्याच्या आज्ञेवरून, परंतु मातेला पुन्हा जिवंत करून घेतले पित्याच्याच आज्ञेवर, पित्याच्या कृपेला. जो वासना सहस्र बाहो छेदिला अर्जुन अहम भाव, स्वराज्य करून पाहो अर्पी स्वयमेव स्वजातीया. या परशुरामाने सहस्रार्जुनाशी लढाई केली आणि त्या सहस्रार्जुनाचे 6 म्हणजे 1000 हात होते त्याचे. भगवंतांनी त्याला अनेक प्रकारचे वर दिलेले होते सहस्रार्जुनाला, परंतु त्याला महाराजाला हा परशुरामच एकटा मिळाला. छेदिला सहस्रार्जुन भाव, त्याचा अनुभव स्वराज्य करून पाहो अग्नि स्वयमेव स्वजातीया. आणि ते सगळं राज्य त्याचं खालसा करून आपल्या जाती बंधूंना दिलं. म्हणून कोकणाचा जो सगळा भाग आहे तो आपल्या जाती बंधूंना तो दिलेला आहे त्यांनी. तेने मारून माता जिरवली, आईला तर त्याने मारलं होतं, परंतु तिला पुन्हा जिवंत करायला लावलं. त्याची कुलदेवता, ती त्यांची कुलदेवता ज्या वाईला त्याने म्हणालं, रेणुका तीच एक वीरा देवी आहे. त्याची कुलदेवता स्वानंदे तुमचे पाद प्रसादे तरी विनोदे ग्रंथातू निर्मते. तुमच्या चरण पादुकांना स्पर्श करून मी आता हा ग्रंथ करतोय. हे आई तू मला आशीर्वाद दे. श्री राम प्रताप दृष्टी शिळा करती सागरा पोटी, ही वशिष्ठ वचनासाठी तपेसाठी जेवी मंडळी. हे जे आश्चर्य घडलेलं आहे तेच आश्चर्य आता माझ्या बाबतीतही घडू पाहत आहे. याज्ञवल्क प्रभू रामचंद्राच्या दृष्टीनं लंकेकडे जाताना दगड त्या समुद्रावर तरंगत होते. शिळा तरल्या सागरापोटी किंवा वशिष्ठ वचनासाठी तपेशाती जरी म्हणले. तेव्हा वशिष्ठांच्या वचनामुळे रवी मंडळ त्याने आपल्या शाटीनं कपड्याने झाकून टाकलं होतं की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्टास पल्लवता, ही धरणे श्वान सरता केला सर्वता सर्गलोकी. याज्ञवल्कांच्या ज्या मंत्राष्टक त्यांनी केले होते त्या मंत्राक्षतांनी सुकलेल्या झाडाला काष्टाला पानं फुटली. सुकलेलं लाकूड होतं आणि त्याला सांगितलं की ते तिथं ठेव आणि त्याला पाणी झाड होईल आणि झाड आलं त्याच्यात. की धर्मेश्वामी सरता हेला सर्वथा सर्व. आणि धर्मराजाने श्वानाला आपल्या बरोबर घेतलं होतं स्वर्गामध्ये जाताना. धर्मराज जेव्हा स्वर्गाला गेले त्यावेळेला आपल्या कुत्र्याला बरोबर घेऊन गेले होते. तो कुत्रा म्हणतात धार्मिक होता तो. आता ह्या ज्या अशा कथा झालेल्या आहेत आश्चर्यकारक, तशीच आता ही आश्चर्यकारक कथा माझ्या बाबतीत घडू पाहते असं ते म्हणताय. हो, आता हा ग्रंथ म्हणजे काय सामान्य ग्रंथ नाहीये. त्या ग्रंथाचं लेखन मराठीमध्ये करण्याचं मला सांगताय हे किती महान कार्य आहे.
म्हणून साधकांनो तुम्ही हा ग्रंथ अवश्य ऐकलाच पाहिजे. आता बघा, घटित एकादशे राशी नक्षत्र एकची असे त्या एका मागी जे पूर्ण दिसे ते दश दिशांशे चढे अधिक. काय आश्चर्य आहे की ज्या वेळेला त्यांनी हा ग्रंथ हातात घेतला लिहायला त्यावेळेला एकादशी आणि आपला ग्रंथ एकादशीला सुरू झालेला आहे. किती आश्चर्य आहे. नक्षत्र राशी नक्षत्र त्यावेळेला अनुकूल होती सगळी एकच असे त्या एका मागी जे पूर्ण दिसे ते दश दिशांशे चढे अधिक. आणि त्या एकत्वामुळे एक स्वरूपामध्ये सगळं चैतन्य भरलेलं मला दिसणार. मागा पुरा एक एक कीजे त्या नाव एकादशी म्हणजे तरी एका एक कोणाची सहले आले निज बोधे ग्रंथाते. तेव्हा सगळीकडे एक झाले ग्रंथ एकादशीला ग्रंथकार एकनाथ एकादशीच्या दिवशी ते ग्रंथ लिहिले. अशा तऱ्हेनं सगळं एक होत आलेलं आहे. ते देखणे करून देखणे अवघेची निर्धारणी वरे त्यावरी एका जनार्दने टीका करणे सार्थिक. आता हा जो एका आहे तो जनार्दनांचा एका आहे. पुन्हा जनार्दनांचा एक शिष्य आहे हा एका. मग आता त्याला कसं विसरू चालेल. त्याचंही वंदन केलं पाहिजे. आता देवीचं वंदन झालं तर कुलदेवतेचं ते आता झालं. पण माझे सद्गुरु जे आहे जनार्दन स्वामी त्यांना मला वंदन करावं लागेल. टीका करणे सार्थक. पाहून दशमाचा प्रांतू एकादशाच्या उदयातू एकादशावरी जगन्नाथू ग्रंथार्थ आरंभी. तेव्हा एकादश अशा या एकनाथांच्या ग्रंथावर माझ्या जगन्नाथाची कृपा आहे. म्हणून आता हा ग्रंथाचा आरंभ करताना मला त्यांची आठवण होते आहे. म्हणून एकादशाची टीका एकादशी सतरी एका ते एकपणाची सुखा फळे न देखा एकत्वे. अहो एकादशीला एकनाथ महाराज एकादशी स्कंदावर टीका लिहित आहेत. त्याचं फळ तुम्हा सगळ्यांना प्राप्त होईल असं नाथ म्हणतात. आता महाकवी आता महाकवी राहिले अजून गीतांजली यापूर्वी अशा ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा महाकवींना आता वंदन करतो. आणि ते वंदन करणं म्हणजे महाकवी कोण. आता म्हणलो महाकवी व्यास वाल्मिकी भार्गवी ज्या ते उष्णा कवी पुराण गौरवी बोलले. अशा तऱ्हेने यापूर्वी ज्या महान श्रेष्ठ अशा कवींनी काव्य लिहिलेलं आहे त्या कवींमध्ये हे कवी जातात. व्यास येतात, वाल्मिक येतात, भार्गव येतात, कृष्णा कवी येतो. त्यांनी पुराणामध्ये अनेक प्रकारची गौरव संपन्न कथा लिहिलेली आहे.
की ही आपुले विपत्ती वाढवावी माझी मती, हेची करीत से विनंती ग्रंथ समाप्ती न्यावया. आता मी त्या सगळ्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की त्यांनी माझ्या हातून हा ग्रंथ कशा पद्धतीनं शेवटात न्यावा. त्यांनी जसे ते ग्रंथ लिहिले तसंच हा ग्रंथ व्हावा अशी माझी त्यांना प्रार्थना आहे. त्यानंतर वंदू आचार्य शंकरू, आद्य शंकराचार्यांना वंदन करत आहे. आद्य शंकराचार्य ते महान ग्रंथ काढून दिले. वंदू आचार्य शंकरू जो ग्रंथात विवेक चतुरू, सारुनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिनकरू प्रकाशला. अरे बापरे, तो प्रबोध दिनकर म्हणजे सूर्य प्रकाशला आपल्या देशामध्ये. आणि काय आश्चर्य, लोक आपल्या शंकरांना दिसून गेलेल्या आद्य शंकराचार्यांना, ज्याने या भारतामध्ये सगळ्या भारताचा पायी प्रवास करून लोकांना उद्बोधन केलं. अशा शंकराचार्यांचे फार उपकार आहे आपल्याला. म्हणून त्या शंकराचार्यांना मी वंदन करतो. असं नाथ महाराज म्हणतात. सत्संगाची वेळ संपलेली आहे. पुढे ते श्रीधर स्वामींना वंदन करतात. आता जे जे त्यांना आठवतात त्यांना सगळ्यांना वंदन करून ते पुढे करणार. 120 ओव्या झालेल्या आहेत बरं का. 120 ओव्या आता झालेल्या आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. म्हणून आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरी ओम.